सोयाबीनचे पडलेले भाव यंदा सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याने रडवलं तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सोयाबीन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडू शकतो। विधानसभा निवडणुकीतही बसू शकतो याचा फटका, खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये याचा फटका बसण्याची अधिक शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला कांद्याने रडवलं होतं। कांद्याचे भाव कोसळल्यानं संतापलेल्या शेतकऱ्यांनी 6 लोकसभा मतदारसंघात विरोधात कौल दिला होता। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोयाबीनचे भाव कोसळलेत। 3 वर्षांपूर्वी 6,000च्या घरात विकला जाणारा सोयाबीन आता 3,000 रुपये क्विंटलने विकला जातोय। गेल्या 4-5 वर्षापूर्वी सोयाबीनची भाव हे जवळपास 5 ते 6,000 पर क्विंटल होतं। या वर्षी मात्र तो जवळपास 4,000 रुपये पर क्विंटल ह्याच्यावर आलेला आहे। त्यामुळं शेतकऱ्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर साठा शिल्लक आहे। राज्यात मराठवाडा, विदर्भात सोयाबीन 30 लाख हेक्टरवर पिकवलं जातं। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना जवळपास 60 ते 70 मतदारसंघात करावा लागण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात लातूर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, संभाजीनगरमधील जवळपास सर्वच मतदारसंघात फटका बसू शकतो। विदर्भात यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील मतदारसंघात सत्ताधाऱ्यांना फटका बसू शकतो। सोयाबीनला भाव नसल्यानं शेतकरी हवाल दिला आहे। निवडणुकांच्या काळात सत्ताधाऱ्यांना ही नाराजी परवडणारी नाही। सोयाबीनच्या दरावरून विरोधक सुद्धा आक्रमक झालेत। तुम्ही जरा नरेंद्र मोदीजींचे 2014चे व्हिडिओ काढा, 2013ची फडणवीसांची पदयात्रा काढा पाशा पटेल बरोबरची। मला त्यांना विनंती करायची आहे फडणवीसांना, तो व्हिडिओ जरा 10 वेळा तरी किमान ऐका, रोज एक वेळ सकाळी बघा जरा। तुम्ही म्हणाला होता 2013मध्ये ज्यावेळेस सोयाबीनला 4,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता, त्यावेळेस त्यांनी 6,000ची मागणी केली, यात्रा काढली, दिंडी यात्रा काढली पाशा पटेल बरोबर आणि 6,000 रुपयाची मागणी केली। 10 वर्षांनी त्याच सोयाबीनला 3,600 रुपये 700 रुपये दर मिळत असेल तर का या शेतकरी यांची पूजा करणार? सोयाबीनच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असतानाही सत्ताधारी मात्र आम्हाला फटका बसणार नाही असं म्हणतात। सत्ता येताच मुख्यमंत्री सगळं व्यवस्थित करतील असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय। सोयाबीनच्या बाबतीमध्ये, पिकाच्या बाबतीमध्ये असेल त्या बाबतीमध्ये सरकारने अत्यंत गंभीरतेने घेतलेलं आहे। आचारसंहितेच्या काळामध्ये कुणाला मदत किंवा इतर प्रश्नावर बैठक हे घेता येत नाही, हे सर्वांना माहिती आहे। म्हणून 8-10 दिवसाचा प्रश्न आहे, निश्चित 8-10 दिवसानंतर पुन्हा माहितीचं सरकार येणार आहे आणि हा सगळे प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही। कांद्याबाबत सरकारनं जशी दक्षता घेतली तशी सोयाबीनच्या भावाबाबत सरकारनं कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत का असा सवाल उपस्थित होतोय। जर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संताप मतपेटीतून व्यक्त केला तर महायुतीचं अवघड होऊन बसणार आहे। यवतमाळहून श्रीकांतराव आणि धाराशिवहून ज्ञानेश्वर पतंगेसह विशाल करोडे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।